नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 19, 20 आणि 21 मार्च 2024 या तारखेचा। तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वादळी वारे, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह जबरदस्त पावसाचा अंदाज असून सोबत गारपीटची शक्यता देखील बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकांन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। 19, 20, 21 मार्च 2024 या तारखेला वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त वादळी पावसाचा जोर असून काही ठिकाणी गारपीटची शक्यता देखील, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। तर हा बदल मोठ्या प्रमाणात प्रशांत महासागराकडून येणारे बाष्पयुक्त वारे तसेच अरबी समुद्रातही वाऱ्याची चक्राकार स्थिती असून दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ या भागातही वाऱ्याची तीव्र चक्राकार स्थिती 19 आणि 20 मार्च 2024 या तारखेला सक्रिय असणार आहे। तर या सर्व स्थितीचा परिणाम 19, 20 आणि 21 मार्च 2024 या तारखेला महाराष्ट्र राज्यात बऱ्याच ठिकाणी वादळी पाऊस बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे केरळच्या किनारपट्टीकडे मध्यम हलका पाऊस राहील। तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गोवा या भागातही बऱ्याच ठिकाणी जोरदार वाऱ्यासह हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे। तर पावसाचा जोर विजयवाडा, विशाखापट्टणम भारताच्या पूर्व किनारपट्टीकडे जबरदस्त स्वरूपात राहील आणि हैदराबाद, रामगुंडम इकडे हलका मध्यम पाऊस राहील आणि मुसळधार पावसाची शक्यताही भुवनेश्वर, कांतामाल, रायपूर, कोरबा, राउरकेला, कोलकाता, धनबाद या बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये या पावसाचा अंदाजा जबरदस्त स्वरूपात राहील। तर सुरुवात करूया विदर्भापासून। तर विदर्भातील गोंदिया जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर गोंदिया जिल्ह्याकडे तुमसर, तिराड, सांगसरी, गोंदिया, गोरेगाव, आमगाव या भागात बऱ्याच ठिकाणी मुसळधार वादळी पावसाचा अंदाज राहील। लांजी आणि आसपासच्या भागातही जबरदस्त पावसाचा अंदाज आहे। उत्तरेकडे जोर वाढलेला असून रांजेगाव, बालाघाट, बाराशिवनी इथे मुसळधार पावसाचा अंदाज राहील। गोबरवाई, निपाणी, डोंगरी, तिरोडी, काटंगी या भागातही जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। भंडारा जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये भंडारा, वर्दी, चिखली, मौदा, धर्मपुरी, असोली, कंधारी इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। मंगरुळी, अकोला, खरबसर इथे बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। वाघोली, पारशिवनी, रामटेक, कामठी, वनेरा, घोटी जोरदार पावसाचा अंदाज या भागात राहील। उमरी, सावनेर, बडेगाव, बिछवा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। नागपूर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये हिंगणा, धामणा, डोरली, कमळेश्वर, कोडाली, काटोल, कर्जना, धोतीवाडा इथे बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील। नागपूर, हिंगणा, पाचगाव, बुटीबोरी जोरदार पावसाचा अंदाज आहे। आणि भंडारा जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये अडैल, गोतंगाव, कुई तसेच उमरेड, खैरगाव, भिवापूरलाही मुसळधार पावसाचा अंदाज या बऱ्याच ठिकाणी राहील। आणि भंडारा जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये लखनी, साकोली, संग्रानीलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे। बोंडगाव, कोलेगाव, चिंचघर, मार्कासा, देवरी, डोंगरघर आसपासचा परिसर, गोरेगाव, आमगाव, साखरेडोळा या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाजा विजांच्या कडकडाटासह राहील। गडचिरोली जिल्ह्याकडे दिगोरी, केमटे, मेहता, देसिंग, तुलमाल इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। चिरमोरा, नाटीचौक, मालवेरा, मुरमगाव, धनोरा जोरदार पावसाचा अंदाज या बऱ्याच ठिकाणी राहील। राजुरी, वलनी, सिंदेवाई आणि चिमूर इथे जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। मूल, सावली, चामोर्शी, घोटला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। गडचिरोली, धनोरा, मुरमगावलाही मध्यम स्वरूपात राहील। कापसी, पंकजनूर आसपासचा परिसर मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। आष्टी, मलचिरा, एटापल्ली, अहेरी, भांबरगड, पासेवाडा, सुंदरा या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाजा जोरदार वाऱ्यासह राहील। आणि चंद्रपूर जिल्ह्याकडे राजुरा, बदलापूर, कजवाली, कुगसरोड मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। सोनापूर, शिरपूरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील। उत्तर भागात भाटाडी, भद्रावती, वणी, वरळ
मोरली, कुटवाडा, चारगोबिके, चिमूर या भागातही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। चिमूर, ब्रह्मपुरीला जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि वर्धा जिल्ह्याकडे वाडकीपुणे, हिंगणघाट, वडनेर इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। बारबडी, तुळजापूर, बुरीकोकाटे, बुटीबोरी लगतचा परिसर बघितला असता आर्वी, वडोणा, लाडगड, जामनी, वर्धा जोरदार पावसाचा अंदाज राहील। वर्धा, देवळी, कोल्हापूरला मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। यवतमाळ जिल्ह्याकडे घाटंजी, करंजीला हलका मध्यम राहील। यवतमाळ, जामोडा, राळेगाव, दुर्गपिंपरी आणि देवळी, कोल्हापूर, वलेगाव, बाबुलगाव हलका मध्यम पाऊस या बऱ्याच ठिकाणी राहील। रुई, जवई, अनिद्या आणि साखरी, चोंडी, पुसद, खंडाळा या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे। पांढरकवडा, परवा, गोमूत्री, तोनोरा, पटणबुरी, निमगुडा, अलिदाबाद जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। अमरावती जिल्ह्याकडे चांदूर, धामणगाव रेल्वे, पुलगाव, धामणगाव, अरबी, वडोणा हलका मध्यम राहील। अमरावती, नांदगाव, मोझारी, चांदूर बाजार, अचलपूर, ब्राह्मणतडी, चिखलदरा हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। मोर्शी, दुर्गवाडा, काठी, जळखेडा, वरुड, नरखेड, पांडोणा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज या भागामध्ये पुढील 3 दिवसांमध्ये बघायला मिळणार आहे। मात्र बुलढाणा, अकोला आणि वाशिम या जिल्ह्याकडे वातावरण कोरडे राहील, तसे बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस देखील जोरदार वाऱ्यासह अचानक बघायला मिळणार आहे। नांदेड, वाघाला, लातूर, बीड, जालना, श्री छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, वाशिम अंशतः ढगाळ स्थित राहील आणि पावसाचा जोर कमी बघायला मिळणार आहे। जळगाव, धुळे, नंदुरबार या भागाकडे वातावरण कोरडे राहील। कोकण विभाग आणि नाशिकचा परिसर अंशतः ढगाळ स्थिती या भागात बघायला मिळणार आहे। पालघर, मुंबई, ठाणे, रायगड अंशतः ढगाळ स्थिती राहील। पुणे आणि अहमदनगर जिल्ह्याकडे अंशतः ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे। दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातही अंशतः ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे। आणि तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय।